तर आज आपण ऐकणार आहोत एका अशा सुंदर रियाची स्टोरी। भारताच्या एका रंगीत खूप सुंदर गावामध्ये रिया नावाची एक छोटी मुलगी राहत होती। अगदी तुझ्या एवढीच। तिला बटरफ्लाय फार आवडायचे। रियाला तिच्या मित्रांसोबत उन्हात बागडायला खेळायला फार आवडायचे। दिवसभर खेळल्यानंतर रियाला तहान लागायची, म्हणून रिया आपल्या आजीच्या घरी धावत जायची। रिया, तुला ताक हवंय का की नारळ पाणी हवंय, तिची आजी तिला विचारायची। तिच्या हातात एक थंड ताजं पेय धरून रिया नेहमीच हसून म्हणायची, होय आजी, तुझ्या हातची सगळी पेयनं फारच चविष्ट आणि सर्वात श्रेष्ठ आहेत। अमेझिंग लागतात ग, बापरे। रियाच्या आजी ताज्या नारळांपासनं मस्त नारळ पाणी किंवा अगदी ताज्या दह्यापासनं मस्त ताक किंवा रसाळ फळांपासनं पेय बनवायची। प्रत्येक घोट रियाला मजबूत आणि आनंदी वाटायचा। या जादुई पेयांनी पिढ्यानपिढ्या सर्व गावातील लोकांना निरोगी आणि ऊर्जावान ठेवलेलं होतं। पण एके दिवशी रिया त्या गावातनं जात असताना तिने काहीतरी नवीन पाहिलं। तिथे चमचमत्या बाटल्या होत्या, ज्यात चमकदार रंग आणि बुडबुडे येत होते। त्या बाटल्यांवर सोडा आणि फीज आणि अशी काहीतरी नावं लिहिलेली होती। त्या खूपच आकर्षक होत्या। रियाला खूप कुतूहल वाटलं। तिने तिच्या आजीला लगेच विचारलं, आजी, हे ड्रिंक्स कसले आहेत ग? तिच्या आजीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, अगं रिया, ही आधुनिक पेय आहेत, ज्यात खूप सारी साखर आणि बुडबुडे असतात। ती पाहायला मजेदार दिसतात, पण आपल्या पारंपरिक पेयांइतकी आरोग्यदायी नाहीत। लोकांनी खूप पिलं तर त्याला आजारपण आणि थकवा येऊ शकतो। रियाचे डोळे विस्फरले। पण आजी, लोक ती पितात की? जर ती त्यांना आजारी करू शकतात तर त्यांनी ती का प्यावीत? तिच्या आजीने हळुवारपणे हसून उत्तर दिलं, कधी कधी लोक जुनी चांगली गोष्ट कशी आहे हे विसरून जातात। पण आपल्याला लक्षात ठेवायला हवं की आपली पारंपरिक पेय जसं ताक, नारळाचं पाणी प्रेमानं बनवली जातात आणि आपल्याला मजबूत आणि निरोगी ठेवतात। रियाने मान हलवून म्हटलं, आजी, मी नेहमीच आपली जादुई पेयांची निवड करते, एकदा पिऊन बघू का? त्या संध्याकाळी रियाने प्रयत्न केला, पण रियाला ती मजाच आली नाही। मग आजीने सांगितल्याप्रमाणे तिने विचारलं, आजी, अशी पेय तुझ्या व्यतिरिक्त आणखीन कुठे मिळतील? तर आजीने सांगितलं। त्या संध्याकाळी आजी, रिया आणि तिचं कुटुंब पूर्णब्रह्म नावाच्या एका खास ठिकाणी गेले। इथे एक उजळ आणि आनंदी रेस्टॉरंट होतं, अगदी तिच्या आजीच्या घरासारखं। तिथे रियाला आवडणारी सगळी पारंपरिक पेय सर्व केली जात होती। ताजी, शुद्ध आणि काळजीपूर्वक बनवलेली रियानी ताक, सोलकढी, कोकम, अगदी लिंबाचा रस घालून तयार केलेलं लिंबाचं सरबत। प्रत्येक घोटात तिला सेम जादू जाणवली। तिनं आजूबाजूला पाहिलं, तिथे इतरही कुटुंब आपली पेय एन्जॉय करत होती। सगळे हसत होते आणि चांगलं वाटत होतं, अगदी तिच्या आजीच्या घरासारखं। आणि म्हणून रियानं एक महत्त्वाचा धडा शिकला। तिला कळलं की योग्य पेय निवडणं तिचं ज्या प्रेम आणि काळजीने बनवली जातात तिला वर्षानुवर्ष निरोगी आणि आनंदी ठेवतात, तीच पेय तिने निवडावी। ती पेय तिला पूर्णब्रह्ममध्ये मिळायला लागलीत आणि रिया काय, मग पूर्णब्रह्ममध्ये नेहमीचीच येणारी झाली आणि ती आवडीने सगळी पेय प्यायला लागली।